नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर। तर आज आपले जे फॅमिली मेंबर म्हणजेच आपले सबस्क्रायबर जे आलेले आहेत ते कोल्हापूरवरून आलेले आहेत। तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात। नमस्कार सर। नमस्कार। काय आपलं नाव? माझं नाव सूरज पाटील, मी कोल्हापूरचाच राहणार आहे। मग माझ्यासोबत झालेले 2 इन्सिडेंट्स आहेत, म्हणजे जे माझ्यासोबत लाईफमध्ये झालेले ते प्रकार मला तुम्हाला सांगायचे होते। त्याच्यासाठी मी गूगल तुमचे फॉर्म होते त्याच्या गूगल फॉर्म थ्रू मी म्हणजे अप्लाय केलेले आणि मग परत मला तुमचे कॉल आला। त्याच्यानंतर मग मी जसं अवेलेबल होईन त्या हिशोबानंतर मग मी अवेलेबल झालो। असं का वाटलं की तुमचा अनुभव आपल्याच चॅनलवर शेअर करावा, कारण की यूट्यूबला भरपूर चॅनल आहेत? बरोबर। नाही म्हणजे कसं झालं, पहिल्यांदा तुमच्या मिस्ट्री टॉकला फॉलो करतो आणि त्याचे सगळे व्हिडिओ मी सिरियसली किंवा म्हणजे डेली ह्याच्यामध्ये बघितल्यात मी की त्यांचे अनुभव आणि माझे कुठेतरी अनुभव आहेत ना, हे मॅच होतात। म्हणजे त्यांना जे त्रास झाला किंवा त्यांचे जे अनुभव आहेत ते माझ्या लाईफमध्ये असे जवळचे झालेले आहेत, म्हणजे असे घडल्यात माझ्यासोबत। म्हणजे कधी ते मित्रांसोबत माझे 2 अनुभव होते की जे मित्रांच्या सोबत किंवा म्हणजे फॅमिलीसोबत, त्यामुळे ते मला वाटलं की आपण हे एका प्लॅटफॉर्मवरती आपण एक्सप्लेन करा किंवा आपले अनुभव त्यांना सांगा। आणि मला हा म्हणजे मिस्ट्री टॉक थोडासा कन्व्हिनियंट आणि आपला असा वाटला की मराठी खूप चांगला आहे की आपण त्यांना एकदम सांगू शकतो की माझ्यासोबत काय घडलेलं इन्सिडेंट्स, असं मला वाटलं, म्हणून मी हे केलं, कॉन्टॅक्ट केलं। बरं, सध्या काय करता सर तुम्ही? मी आता IT प्रोफेशनलमध्येच आहे, पुण्यामध्येच आहे। वर्क फ्रॉम होम आहे असल्यामुळे गावाकडेच असतो आत्ता तरी म्हणजे सध्या। बरं, काय काय कसे कसे तुमच्यासोबत अनुभव घडले, याची सुरुवात कशी झाली? तर 2 अनुभव आहेत। एक आहे अनुभव तो म्हणजे आमच्या आईसोबतच झालेला आणि दुसरा अनुभव आहे तो म्हणजे आमच्या मित्रपरिवारासोबत आम्ही पर्यटन स्थळावरती आम्ही ज्यावेळी गेलतो त्यावेळीचा एक अनुभव आहे। तर मी पहिला तुम्हाला म्हणजे जो पहिला अनुभव होता आईच्यासोबत झालेला तो मी तुम्हाला सांगतो की म्हणजे कसा झाला, काय झालं हे ते। तर जो तो काळ होता पहिला, तर म्हणजे माझं एज होतं तरी 16-17चं 10वीचंच असं एज होतं, 10वीचंच होतं। आणि घरामध्ये टोटल मेंबर 4च होते, म्हणजे 4च मेंबर आहेत, वडील, मी, माझी बहीण आणि आई, असे 4च मेंबर होते सगळे। म्हणजे हे 4च मेंबरची फॅमिली होती। पण काय झालं, तो जो काळ होता जरासा निवडणुकीचा असा काळ होता। मग निवडणुकीच्या काळामध्ये कसं होत होतं की आई मामाच्या घरला गेलेली, कारण की मामाचं म्हणजे होतं असं काम निवडणुकीचं, ह्याचं त्यांनी काम असल्यामुळे कसं की ते देवाणघेवाण किंवा म्हणजे ते असं फिरतीचं काम, प्रचाराचं असं काम होतं, त्यामुळे आई गेलेली तिकडं गावाला। मग तिकडून ती म्हणजे अशी येणारच होती, म्हणजे आमच्या इकडं गावाला, आमचं गाव कोल्हापूरला आणि त्यांचं कसं होतं सांगलीला असं गाव होतं, त्यांनी मग तिकडून यायचं होतं। मग येता येता मग त्यांनी काय विचार केला की मटण आहे घरात, तर मग आपण मटण घेऊन जाऊया की, कारण की आम्हाला पण आवडतं आहे। आम्ही म्हणजे आमच्या भागात तुम्ही ऐकलंच असेल की तांबडा पांढरा रस्सा किंवा मटण जास्त आहे म्हणजे ह्याचं। मग मटण घेऊन यायचं तिनं ठरवलं। मग त्यावेळी कसं झालं की मोबाईल एक नव्हता, म्हणजे असे एवढे काय हे नव्हते, मोबाईल नव्हता। आणि दुसरं या जायचं म्हणजे हे नव्हतं, काय म्हणायचं आपलं, अशी गाडी किंवा कारवीर असे काय नव्हते, म्हणजे वाहनं नव्हते। मग कसं होते, शेअरिंगच्या आपल्या रिक्षा किंवा ट्रॅक्स असतं आमच्याकडे, ते हे असतं, ट्रॅक्सनंच यायचं, वडापनं होतं। मग वडापनं यायचं म्हटलं तर कसं व्हायचं की ते भरस तोपर्यंत वाट बघायला लागायचं। आणि कसं तिथनं आमचं गावाचं जर अंतर तुम्ही कॅल्क्युलेशन जर केलं तर 25-30 किलोमीटर, 30 किलोमीटर तर आहे। मग 2-3 तास व्हायचे यायला। मग ती निघाली किती वाजता, 7-8चं टायमिंग होतं, 8चं टायमिंग झालं होतं। मग 8 वाजता टायमिंग वाजता निघली ती, वडाप तिथं होतं, त्यामुळं अष्ट्यात लगेच एकदा वडाप तिनं घावलं। पण ज्यावेळी तिनं बॅग भरली त्यावेळी बॅगमध्ये येताना म्हणजे असा काय अनुभव आम्हाला नव्हता की मटणात काहीतरी असं काहीतरी घालून आणायचं असतं किंवा ते फक्त तसंच आणायचं नसतं किंवा ते गावाच्या वेशीच्या बाहेर ते मटण तसं घेऊन जाता येत नाही, कोळसा किंवा कांदा घेऊन जावं लागतं किंवा असं त्याच्यात घालावं लागतोय।
हे आम्हाला काय माहीत नव्हतं. त्या गडबडीच्या नादात कसं की परत ट्रॅक्स भेटेल का नाही, एवढ्या वेळात परत जाणार कसं, या जायचं कसं, वडिलांच्याकडे पण काय आमच्याकडे गाडी नव्हती, त्यामुळे ते आणायला कसं जाणार, परत पुढे एस टी भेटेल का नाही, मग एस टी नाही मग ते वडाप आहे का नाही, मग ते वेळ रात्रीचाच असल्यामुळे कसं झालं की यायला जरासं गडबडच चालू होती तिची पण होतं. आणि मग ती कशी तरी आष्टापर्यंत वडापनं आली, म्हणजे सांगलीतनं निघाली आणि तिला परत दुसरी वडाप एक धरायचे होते. म्हणजे आमच्या गावाला यायला कमीत कमी 3-4 वडाप बदलायला लागतात. बापरे, म्हणजे खूपच आतमध्ये. लांब आहे आतमध्ये, एकदम असं खेडेगाव आहे, आमचं शहर नाही आहे, एकदम असं खेडेगावाचं असं. ते त्यावेळी म्हणजे ज्यावेळी काळ म्हणजे पाठीमागचा होता त्यावेळी म्हणजे असं सुविधा काही नव्हत्या अशा एवढ्या म्हणजे प्रॉपरली की असं नव्हतं काय. मग वडाप पहिली बदलली, दुसरी जशी तिनं वडाप बदलली तिला मग डोकं असं जड झाल्यागत वाटायला लागलं तिला. आणि तिला म्हणजे काही समजेनाच, म्हणजे आठवना तिला असं झालं. मग तिला पहिली तिनं वडाप बदलली, दुसरी वडापमध्ये कधी बसल्या, वटारमध्ये कधी गेलं, म्हणजे दुसरी गावं कधी गेली, 3-4 गावं कधी गेले तिला काहीच माहीत नाही. ती डायरेक्ट घरापर्यंत चालत आली. म्हणजे जशी दुसरी वडाप बदलली त्याच्यानंतर तिला आठवत नाही आहे की ती चालत आली किंवा दुसऱ्या वडापमध्ये बसली, कशी आली, तिला काहीच तिच्यातलं माहीत नाही. मग परत कसं झालं, ती घरापर्यंत आली आणि आमचं कसं स्टँडवरनं पण चालतच यायला लागतं. मग स्टँडवरनं आमचं पण तरी 1 किलोमीटरचं अंतर होतं, तरी पण ती चालत तसेच घेऊन आली ते मटण. आणि घरात आली दरवाज्यातनं, म्हणजे पहिल्यांदा आली तर आमचं कसं होतं पहिल्या मजल्यावर घर होतं. मग पायऱ्यावरनं वरती आलं की पहिल्यांदा हॉल लागत होता. हॉल लागला की परत पाठीमागं बेडरूम होती आणि त्याच्या पाठीमागं किचन होतं. मग आम्ही पहिल्या घरातच बसलो, कारण की आईची वाट बघत बसलेलो की आई काय आणत्या ह्याच्या, म्हणजे ते कसं वय आमचं होतं की ते मामाच्या घरातनं आलं की कायम आणायची, त्यामुळे ते होतं. आम्ही वाट बघत बसलेलो की जेवण बिवण काय झालं नव्हतं. तरी तिला यायला 2-3 तास झाले ते. 9चं टायमिंग झालं तर 9-9:30चं तरी टायमिंग झालेलं. मग मग आम्ही बघितलं तर तिनं काय केलं, ते मटण आतमध्ये ज्यावेळी आली, घरात आली त्यावेळी कसं आम्ही सगळेजण तिथंच होतो, हॉलमध्येच होतो. तिनं पिशवी काढली, पिशवीमधनं तिनं ते मटण काढलं, बहिणीला दिलं. मग बहिणीला दिल्यानंतर काय केलं, ते बहीण गेली बनवायला. मग आम्ही आणि वडील बसलो टी व्ही बघतच, कारण की आता बनेल त्यावेळी जेवायचं म्हणून असं आम्ही निवांत हॉलमध्येच बसलेलो. आणि हॉलमध्ये बसत आम्ही टी व्ही चालू होता, पिक्चर लागलेला, त्याचं काय हे नव्हतं. वडील बरोबर ते बसलेले, त्यांची पण जरा तब्येत जरा खराब झाली, म्हणजे त्यांना पण जरा पोटाचा त्रास चालू झाला होता, पोटात जरा दुखत होतं. आम्हाला पण निदान ते माहीत नसल्यामुळं ते जरा रिलॅक्सच करत होते पोटात, म्हणजे बेडवरतीच. मग त्यांना त्रास नको म्हणून मी खाली बसलेलो, टी व्ही बघत बसलेलो. टी व्ही बघता का नाही 9-9:30 झालेलं. म्हणलो आता हे पिक्चर संपायचा कधी, म्हणून मी काय केलं, वरती बघितलं आमच्या घड्याळाकडं, तर आमचं घड्याळ उलटं फिरत होतं. अरे बापरे. म्हणजे ते पूर्ण जे सेकंड काट्यापासून मिनिट काटा मी पूर्ण बघत होतो, ते पूर्ण घड्याळ उलटं फिरत होतं. त्याची मशीन खराब झाली का, कारण की कधी कधी मशीन खराब झाल्यानंतर पण घड्याळ उलटं फिरतं. राईट. मग मला काय वाटलं सेल बिल संपला असेल म्हणून मी संपलं होतं, पळणारच नाही घड्याळ. तो पण होता मुद्दा की म्हणजे कसं आहे, सेल संपलं तर ते बंद पडलं असतं, बरोबर. ते उलट कसं काय फिरायला लागलंय. मग मला त्यावेळी एकदम सिरियस काय समजलं नाही की एक्झॅक्टली उलट का फिरायला लागलंय. ते काय म्हणजे असं रोज होणारी घटना नाही आहे की घड्याळ उलटे फिरागलंय. म्हणजे एवढं की म्हणजे 10वीपर्यंत असून दे असं कधी अनुभव आला नाही की बाई तेच घड्याळ उलट फिरायला लागलंय. आणि मग मी म्हणजे वडिलांना पण म्हणलो, ते घड्याळ उलटं फिरायला लागले. मग वडिलांनी पण काय एवढं सिरियसली घेतलं नाही, म्हणले सेल बिल संपलं असेल, त्याचं काहीतरी बिघडलं असेल, आपलं जुनं आहे घड्याळ त्यामुळे ते उलटे फिरायला लागलं. जाऊ म्हणलं ठीक आहे. तिने काय लक्ष दिलं नाही. मग मला पण एवढं काय बुद्धी सुचली नाही की ते काय असेल आणि काय ती वेळ खराब आहे का, तो आपला तेवढाच वेळ खराब आहे का, म्हणजे आता काय होणार आहे आणि असं का व्हायला लागलं आमच्या घरात, असा काय अनुभव नव्हता मला. मी फक्त टी व्ही बघत बसलेलो. मग आमचं टी व्ही कसा होता, शोकेस होता आमचं. ते जुन्या काळातलं तुम्हाला शोकेस माहिती आहे कसं, म्हणजे काचेचं असतं आणि वरती स्लाईडचे शोकेस असतं, मध्ये टी व्ही असतो आणि खाली हे असतं कपाट असतं ते लाकडाचं. हां, त्या टाईपमध्ये होतं.
मग माझे जे म्हणजे माझ्याकडे एक रिमोट कंट्रोल कार होती, ती मी वरती ठेवलेली होते. मग टी व्ही बघता बघता काय झालं माहिती आहे का, रिमोट कंट्रोल कार परत चालू झाली, ऑटोमॅटिकलीच ती चालू झाली. मी म्हटलं असं कसं काय झालं, म्हटलं चालू केलं. मी तर इथं बसलोय, घेतलेलं पण नाही. ती का नव्हती घेतलेली, कारण की वडिलांनी ती ठेवलेली वरती माझ्या हाताला येऊ नये म्हणून, कारण की मी ते सारखंच त्याच्यामुळे खेळत होतो, त्यामुळे ते मी वरती ठेवलेलं, म्हणजे तिथं हात कोणाचा जाऊ शकतच नव्हता. आणि ती ऑटोमॅटिक चालू झाली. मग ती वडिलांनी परत काढली. मग मी जरासं हे केला, हट केलं, तरी बघू तर म्हणलो काय झालं, चालू झालं, सेल बिल चालू झाला का काय. मग ते बघितलं तर बटन सगळं बंद होतं, तरी पण ती गाडी चालू झाली मला. मग परत मग ते वडिलांनी त्याचं सेलच काढलं. म्हणले आता ते घराला पण बिघडलंय, हे पण नको बिघडू आता ते. त्यामुळे त्यांनी सेल काढलं आणि गाडी परत जशी होती तशी तिथं ठेवली. मग परत झालं, आम्ही टी व्ही बघायला लागलो. मग जसं टी व्ही बघत बघल का नाही, आतनं आवाज जसं असं जसं घुमतात ना आवाज, असा हुचा हुंकारा, म्हणजे असं काहीतरी असा त्रास झाला का तर आवाज यायला लागला. मग असं माझं काय लक्ष हे जर टी व्हीतच होतं. मग आवाज यायला लागलाय. मग फादरांनी काय म्हणले, उठले. तिने काय केलं, आज जाऊन बघितलं तर आई झोपल्या, तिचं केसविस असं सगळी सोडल्या, भिंतीला तोंड केलंय तिनं, आणि ती काय बोलायला नाही, काय नाही, ती काय आवाज देईना. तिला काय झालंय, म्हणजे वडिलांनी जरा हलवून विचारलं की काय झालंय तुला, म्हणजे ताप बीप आलाय का, आता हे झालं प्रवासामुळं काय झालंय का, तरी कोण बोलायला तयार नाही. मग परत जरा हलवून विचारलं की काय झालं, उठायला पण तयार नाही. मग बहिणीने हे त्यानं बघितलं की ताप आलाय का, हे त्यानं काय, मग बोलायचं काय तयार नाही. मग शेवटी काय केलं, वडिलांनी तिला बसवलं, बसवून विचारलं, म्हणले काय तुझं तब्येत खराब झाल्या काय, ताप बीप आलाय काय, म्हणजे आता असं काय झालंय तुला, तर काय बोलायलाच तयार नाही. मग मग आमचं कसं फॅमिली डॉक्टर जवळच आहेत. मग त्यांनी काय केलं की ताप बीप आलाय म्हणून लगेच हे केलं, इंजेक्शन द्यायला नेलं तिला. मग जवळच दवाखाना होता, म्हणजे असं गाडी बिडी काय नाही, आम्ही नेलं. म्हणजे माझं तर काय टी व्ही बघायला चालू होतं, ते वडिलांनी नेलं, वडिलांनी आणलं इंजेक्शन करून. त्यावेळी मला काय एवढं म्हणजे आतमध्ये डॉक्टर काय बोलले किंवा असे डिटेलली तेवढं काय नाही कळलं. तिने फक्त सांगितलं की जरा प्रवासामुळे झालं आहे, त्यामुळे फक्त इंजेक्शन दिलं आहे मी, ताप आला होतं, नीट होईल. मग ठीक आहे, मी इंजेक्शन घेतलं, गोळ्या बिळ्या दिल्या, आणि मग गोळ्या घेताना आलेत, पप्पा गेलतं गोळ्या आणायला. मग आई आली आणि परत ते आतल्या बेडवरती जाऊन झोपली. म्हणजे ह्याचं कसं झालं की आता इंजेक्शन दिलं आहे म्हटल्यावर माणूस थोडंसं रेस्ट मागतोयच. मग थोडं रेस्ट तिनं आतमध्ये केली, पण जशी ती म्हणजे झोपायचा प्रयत्न करायची ना, तसा आवाज यायला लागला घुमल्यासारखा, परत तोच आवाज यायला. हवेचा आवाज असेल, कारण की हवेचा आवाज पण आल्यानंतर ते घुमतो आवाज. नाही, म्हणजे हवेचा आवाज कसा आहे ना, आमच्या दोन्ही रूममध्ये असं असे विंडो पण असे एवढ्या नाही आहेत, किंवा हवेचा 9:30 वाजता असं येणारच नाही. एक वेळ टी व्हीचा आवाज आला, त्याच्यातनं आवाज आला, असं करता येईल. पण घरात 4च माणसं, असा हवेचा काही आवाजाचा काही संबंध नाही. आई अशी हुंकारायला लागली आम्हाला, म्हणजे बसवलं तिला त्यावेळी पण ती हुंकारच होती. म्हणजे तिला असा त्रास होतोय, ते असं आणि केस धरायला लागलेली, म्हणजे ती वर म्हणजे तिला बोलते ती असं, ते आम्हाला दिसतंय ना. मग हवेचा काही संबंध आहे तिथं, काहीच हे नव्हता. तीच बोलायला लागलं, तिला त्रास व्हायला लागला. आता आम्हाला काय वाटलं की आता इंजेक्शन तर दिलंय, म्हणजे तिला इंजेक्शनचं तापाच्यामुळं जराच ते नाही का, ते कणकणी विणकणी आल्या असेल, त्यामुळे ते जरा आपण माणूस नाही का कणतोय असं, त्या कणकणी होत असेल तिला असं वाटलं. मग कणकणायला लागले असं वाटायला लागलं तिला. मग आमचे कसे जरासे असा वाडा टाईप आहे, म्हणजे जॉईंट फॅमिली अशी आहे. मग आमचे शेजारचे हे ते मावशी बिवशी ते आहेत, त्यांना म्हणजे फक्त ती काकी आली, काकीने बघितलं, कारण की आता लेडीज माणूस म्हणलं तर ते आमचे काकीच होत्या. काकीने ती बघितलं, चेक केलं की काय झालं तुला, तर काकीना पण काय बोलू ना, म्हणजे काकींना पण काय सांगना की मी कुठनं आहे, काय आलो, मला काय त्रास होतोय, मी इंजेक्शन घेतलंय, काय पण बोलना. आणि बहिणीचं कसं चालू होतं की ते जेवण बनवायचं चालू होतं, कारण की आम्ही सगळीजण उपाशी बसलेलो, काय जेवायचं काय आमचं काय ते नव्हताच अजून काय. मग तिचं तर काय सगळं किचनमध्येच होतं, मी आणि आमचे फादर कसं हॉलमध्येच होतो. काकीनी तिला हे उठवायचं किंवा केस सरळ करायचं, तिला हलवायचा प्रयत्न केला तिने, तर काकीना पण काही सांगना.
मग काकी म्हटल्या म्हणजे फादरनं सांगितलेलं इंजेक्शन कोण आलं त्यांना पण काय काकींना काय बोलू ना. मग परत तिने काय केलं म्हटलं बरं तू जराशी रेस्ट कर आपण परत जेवून बिवून झाल्यानंतर, कारण की त्यांचं पण जेवणाचाच तो वेळ होता त्यामुळे त्यांचं पण जेवण होतं. त्यामुळे तिने काय केलं मी पण जेवण बनवून परत येते तुला विचारायला की काय झालंय म्हणजे तुझी तब्येत बरोबर आहे का असं विचारायला येतो म्हणून. मग काकी गेल्या. मग काकी गेल्यानंतर काय केलं परत मोठ्यानं आवाज यायला लागला, परत आवाज यायला लागला. मग हे आम्हाला काही समजायलाच झालं ना की म्हणलं आता हे काय करायला लागले. मग शेवटी बहिणीनं हे त्यानं बोलवलं म्हणजे काकींना पलीकडच्या काकींना हे त्यानं बोलवलं की म्हणले हे काय आम्हाला आई काय बोलनाच आणि केस फक्त वडायला लागल्या हे त्यानं काही समजनाच, नुसती केस वडायला लागल्या आणि करायला लागल्या काहीच बोलना कुणाशीच काय बोलना आणि या बघायला काय झालं. मग काकी आल्या पण काकी येता येता काय केल्या म्हणजे जे आमच्या वाड्यातल्या सगळ्या ज्या बायका आहेत नातेवाईक आहेत ते पण आल्या. मग त्या आल्यानंतर कसं त्यांना म्हणजे डायरेक्ट बेडरूममध्ये बसण्यापेक्षा आई काय म्हणली की आईला बाहेर घ्या हॉलमध्ये आम्ही असं जरा चटई टाकली ती मध्ये बसलेली तिला म्हणजे वडिलांनी पाठीमागनं असं धरलेलं सगळे नातेवाईक असे सगळे पुढं बसलेलो मी पण तिथं बसलेलो. मग टी व्ही बंद केला वडिलांनी पाठीमागे धरलेलं मी पुढं बसलेलो नातेवाईकांनी सगळ्यांनी आलेलं. सगळेजण विचारायला लागल्या तिला की काय झालंय तुला बोल की तुला तर काय त्रास व्हायला लागलाय. तरी बोला नुसतं असं घुमल्यागत आवाज कणकणीचा आवाज अशीच करायला लागलं. मग सगळे नातेवाईकांनी म्हणजे प्रत्येकजण आपल्या परीनं सगळा प्रयत्न करत होता की तुला काय त्रास होतोय का तुला काय होतोय का. वडिलांनी धरले वडिलांनी विचारायला लागल्यात की तुला काय त्रास होतोय काय झालं तरी सांग, तरी काय सांगायचे काय प्रयत्न करना. मग आमच्यातली जी काकी होती जरा वयानं तिला असा अनुभव आहे काकी म्हणली ते आमच्या पलीकडच्या धनगरवाड्यातले त्या बाईला बोलवा तीच आपल्याला हिला काहीतरी बोलतं करेल. मग त्या बाईला बोलवायला गेलेत म्हणजे आमच्यात नातेवाईकातले एक जण बोलवायला गेले. म्हणजे ते काय असे बघत वगैरे होतं कोण काय झालं का. हां त्यांना जरासा म्हणजे उतारा उतरून टाकणं कुणाचं काहीतरी असं काय असं असेल कुणाच्यावरती काय केलं असेल तर लिंबू टाकला असेल किंवा काय असेल तर उताराच्या बाबतीत कळत होतं तिला म्हणजे जरा माहीत होतं की त्यामुळं काय कुणाचं असं असलं तर मग ती सांगायची म्हणजे कुणाचा हे असा प्रकार केला आहे हे केला आहे असं ते सगळं सांगायची. त्यानं गुण पण यायचा म्हणजे लोकांना म्हणजे आम्हाला तर यायचा तिचा गुण. जर तिनं म्हणली की उतारा बितारा टाका आम्ही टाकलं की आम्हाला जरा गुण यायचा तिचा. मग आम्ही म्हणलो की तिलाच बोलवायला गेलीत. मग आमचा म्हणजे घराच्या पलीकडेच असा एक म्हणजे धनगरवाडा टाईप आहे. मग त्या बाईला बोलवलं. मग त्या बाईला बोलवल्यानंतर सगळेजण म्हणजे आता काय ती बोलायलाच तयार नाही मधोमधच बसल्या आणि मग त्या बाईनं आली बाईनं ते म्हणजे जर जवळनंच म्हणजे काय झालंय तुला काय असे करायला लागल्यात नुसतं केस धरायला लागल्यात म्हणजे वडिलांनी तिला परत हात बीत धरलेलं का की तू नुसती केस वडायला लागल्यास हात बीत धरलं तिचं की केस वडू नको म्हणून हे तर आणि पूर्ण केस सोडलेली तिनं पूर्ण पुढनं इकडनं सगळी केस तुझी होती आणि केसच धरायची ती. मग म्हणजे त्यांना काय वाटत होतं की हिला त्रास व्हायला लागलाय म्हणून वडिलांनी मग त्यावेळी हात धरलं तिचं दोन्ही आणि मग तिनं काय केलं जी बाई आली तिनं तिला बोलायचा प्रयत्न केला की बाबा कोण आहेस तू. मग आम्हाला पण समजेना म्हणजे ती असं काय विचारायला लागल्या म्हणजे असं काय झालंय सगळीजण विचारायला लागल्यात आणि हे असं विचारायला लागलं की कोण आहेस तू काय पाहिजेल आहे तुला कुठनं आलायस तू काय पाहिजेल आहे नाव काय तुझं असं विचारायला लागले. म्हणजे सगळीजण काय पहिल्यांदाच ही गोष्ट होती आम्हाला पण काय हे ह्याच्यातला प्रकार काय असा अनुभव कधीच नाही काय नाही. मग तिनं काय केलं परत तिला विचारायचा प्रयत्न केला आईला विचारायचा कोण आहेस तू काय पाहिजेल आहे तुला काय पाहिजेल आहे का आलायस तू काय पाहिजेल आहे तुला सांग तुला काय पाहिजेल आहे तरी काय बोलायला तयार नुसतं आणि कुणाकडेही ती बघत नव्हती. म्हणजे आई कुणाकडे बघत नाही फक्त इकडं तिकडं नुसती केस ही तिकडं हालत होती. मग शेवटी काय केलं ती म्हणली तू बोलणार आहेस का नाहीस नंतर बोलणार तर आमच्याकडं काठी आहे काठी जर आणली तर तुला त्रास होणार तू आत्ताच सांग की काय करायचं आहे तुझं बोल पहिल्यांदा सांग कोण आहेस तू तुला काय पाहिजेल आहे सांग. मग तरी काय बोलायला काय तयार नाही. मग म्हणली बोलवा ती काठी आणा हे काय ऐकणार नाही आपल्याला तिला बोलवाच काठी घेऊन या. मग काय केलं
म्हणजे दुसरा जण गेला, ती काठी घेऊन आली. मग त्या काठीला आमच्या म्हणजे तिकडं आमच्या जरा भाषेत येताची काठी अशी, देवाची काठी अशी ते म्हणतात, येताची काठी. मग ती काठी बघ आणल्या मी काठी, सांग आता तुला बोल काय पाहिजे सांग, आत्ता अजून विचारतोय. मग मारलेली नव्हती तोपर्यंत, मारच नव्हती तोपर्यंत त्याचं इकडं बघणं तिकडं बघणं चालूच होतं, तरी पण काय बोलायला तयार नाही. मग ज्यावेळी नाईलाज होता, तिनं ज्यावेळी पहिली काठी फाडदिशी मारली हातावर, म्हणजे ती बसलेली उजव्या साईडला मधी बसली आणि सगळी पुढं बसलेली, आणि जशी उजव्या हातावर ज्यावेळी पहिल्यांदा काठी मारली त्यावेळी आईचा म्हणजे तोंडातनं आवाज आला, ए, म्हणजे आपण जसं बाहेर पाठीमाग सरक म्हणतोय ना तसा आवाज आला. म्हणजे तो आवाज ह्याचा नव्हताच, आईचाच नव्हता, वेगळाच आवाज होता. म्हणजे असा एक माणसाच्या टाईपमध्ये आवाज आला असा, हे पण असा मोठ्यानं आवाज आला. मग जसा मोठा आला तर सगळीजण भिलीत. मग भिल्यानंतर काय झाली, सगळीजण साईडला झालीत, म्हणजे थोडंसं जवळ होते ते थोडेसे पाठीमाग सगळे. मग वडिलांनी धरलेलं तिला, म्हणजे हातबीत धरलेलं की ती बोलाय करायला लागल्या, त्यामुळं काहीतरी बोललं आपल्याला सांगल म्हणून येतं. तरी पण काय बोललं नाही, नुसती ए केले, तिनं शांत झाले. परत इकडं लक्ष तिकडं लक्ष, म्हणजे नुसतं इकडं तिकडं लक्ष, म्हणजे तिला काय मागायचं आहे ते पण समजत नव्हतं. मग शेवटी तिनं परत अनेकदा विचारलं की तुला पाहिजेल काय, एक्झॅक्टली पाहिजेल काय आहे तुला, का आलायस तू, तर पाहिजेल काय आहे तुला. मग शेवटी तरी पण काय बोलायला तयार नाही. मग हिनं परत दुसरा फटका मारला. दुसरा फटका मारल्यानंतर मग ते पहिल्यांदा तिच्या म्हणजे तोंडातून आवाज आला, मला मटण पाहिजे. ज्यावेळी म्हणजे ते म्हणले की मला मटण पाहिजे आहे, मग सगळ्यांना हे काहीतरी वेगळाच प्रकार असं काहीतरी समजलं. बरं ठीक आहे, तुला मटण देतो, काय इथं कुणाला काय हानी झाली नसली पाहिजे आहे, तुला देतो मटण, अजून काय पाहिजे आहे सांग आणि सोडून जा, तुला काय पाहिजे आहे सांग. इकडं तिकडं तोंड करायला लागल्या, इकडं तिकडं. म्हणजे ते असे नॉर्मल झालेच नव्हते आई, म्हणजे अजून ते त्याच कंडिशनमध्ये मटण देतो म्हणली तरी पण ते काय बोलायलाच तयार नाही. मग शेवटी परत तिनं काय केलं, तिसरा फटका मारला. तिसरा जसा फटका मारल्यानंतर परत मग म्हणली तर म्हणजे त्या माणसाच्याच आवाज आला की मला दारू पण पाहिजे. मग ते त्या काळामध्ये तिला काय झालं, म्हणजे काय असं बोलायला लागल्या, ती कुणाला पण काय समजत नव्हतं की मटण मागायला लागल्या, दारू मागायला लागल्या. म्हणजे असं शक्यच नाही. आमच्या घरातली म्हणजे सगळी निर्व्यसनी आहेत. आमच्यात म्हणजे असं कधी कुणाला म्हणजे वडिलांपासून आम्हीपर्यंत कधीच कशाचं व्यसन नाही आम्हाला. पण असं म्हणजे ती असं कसं काय म्हणायला लागल्या की मटण पाहिजे आणि दारू पाहिजे, ते पण घरातली महिला. हां, घरातली महिला म्हणजे दारू पाहिजे असं. मग शेवटी दारू पाहिजे म्हणली. बरं ठीक आहे, मग ती जी बाई होती तिनं अजून प्रयत्न केला की बाबा तुला अजून काय पाहिजे आहे का, बोल, तुला अजून काय पाहिजे आहे का सांग, देतो तुला, जे जे मागतोय ते आम्ही देतो, पण इथं कुणालाही त्रास झाला नसला पाहिजे आहे, इथं सोडून जा तू. मग तुझं हे जे आहे ते सगळं नैवेद्य आम्ही तुला, तुझ्या जे आमच्या गावात कसं असतं की 3 रस्ते जिथं जातात ना तिथं नैवेद्य ते ठेवतात, चौकात तिथं ठेवतो, तू जा. मग असं तिला ती म्हणली. मग तिला म्हणल्यानंतर त्यांनी मग आईनं काय केलं, तिकडं दरवाजाकडे बघितलं आणि दरवाजाकडं म्हणजे दरवाजाकडेच बघत राहिली 1-2 मिनटं, दरवाजाकडेच बघत. म्हणजे आमचं कसं हॉलचं इकडनं आपण बाहेर जातोय तिकडं लगेच म्हणजे जे नातेवाईक होती ती पण साईडला झालीत. दरवाजाला तिकडे तिनं बघितलं 2-3 मिनटं, आणि जसं 2-3 मिनटांनंतर ना ती एकदम अशी नॉर्मल झाली. म्हणजे तिनं दरवाजा म्हणजे खुला आहे, दरवाज्यातनं आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, दरवाज्यातनं आपल्याला जाता येईल. त्या बाईकडे बघितलं नाही, ना कुणाकडे बघितलं, ना म्हणजे आमच्या वडिलांना पोरांच्याकडे ना कुणाकडे बघितलं नाही. तिनं दरवाजाकडे बघितलं आणि दरवाज्यातनं म्हणजे ते निघूनच गेलं आणि आई नॉर्मल झाली. म्हणजे किती विधीनं 2 मिनटात ती परत नॉर्मल झाली. जसं दरवाजाकडे बघायचं बंद केलं तिनं, नॉर्मल झाली. आणि नॉर्मल झाल्यानंतर ती म्हणजे जिथं पुढं जी सगळी माणसं बसल्यात ना, म्हणजे नातेवाईक येतात, सगळ्यांना म्हणली की तुम्ही इकडं का आलायसा, म्हणजे काय झालं, तुम्ही रात्रीचा वेळ म्हणजे आता आमचा ह्यो पूर्ण तिला बोलवण्यापासून एवढ्याचा वेळ म्हणजे 10, 10:30, 11चा वेळ झालेली. म्हणजे सगळी माणसं म्हणजे जे आमच्या वाड्यातली हे ते सगळेजण
तेच वाट बघत बसलेली की नॉर्मल हे ते कधी व्हायची. आणि तिला काहीच आठवत नाही, म्हणजे काय आणलंय मी, जेवण काय करायचं आहे हे तिला काहीच आठवत नव्हतं. म्हणजे एकदम नॉर्मल झालेली, की लोकांना पण काही समजत नव्हतं की म्हणजे ती का आल्यात इथं आल्यात. मग आमच्या पण काय लक्षात नाही आलं. आम्ही पण ते मटण ते आणलेलं ते खाल्लं आम्ही. आणि आम्हाला वाटलं की काय होतंय का आम्हाला हे ते असं काय, म्हणजे इजा विजा कोणाला होतंय का घरातल्या, नाही तर मग तसं काही नाही झालं, की नॉर्मलच होतं, तर कोणालाही काही नाही तसं झालं. मग पण जसं तिनं मागितलेलं त्या मागितल्यानुसार मग त्या बाईनं एक ते त्याची वेळ आणि तो जे असतं रात्रीचाच हेचे, मग ते वडिलांनी ते आणलं, ते म्हणजे दारू आणली, ते मटण विटण तसंच. आणि ते शिजवून, म्हणजे पूर्ण नाही बनवूनच तसं शिजवून, आणि मग ते दारू, ते अंडी बिंडी पण त्याच्यासोबत, आणि लिंबू त्यांनी सगळं असं ते असं म्हणजे सगळं त्यांचं तयार करून ओवाळून ते म्हणजे ते रस्त्याच्या तिकोनाच्या ह्याच्यात ते ठेवून दिलं. त्याच्यानंतर काय मग कोणाला काही त्रास झाला नाही, म्हणजे सगळी व्यवस्थित. त्याच्यानंतर काय नाही. बरं, आईला काय आठवतं का की काय काय त्यांच्यासोबत घडलं ते? हां, तर ह्याच्यानंतर आई जरा नॉर्मल झाली ती. 2-3 दिवस जरा आम्ही पण तिला त्रास का नाही दिला. तिला ताप बीप आलती, जरा थरथरत पण कापत होती, आजारीच पडलेली ती. म्हणजे पूर्ण म्हणजे दवाखाना, म्हणजे कसं फॅमिली असतं ते दवाखान्यात जाणं, औषधं घेणं, 2-3 दिवस ती आजारीच होती. फक्त कसा झालता कालावधी तो मी 10वीला असल्या मला असं एवढं काही जमत नव्हतं किंवा कळत नव्हतं की काय केलं पाहिजे, दवाखाना कसा भेटला. त्या पण नंतर आम्ही विचारलं की आई तू असं असं केलंस, तुला काय आठवतंय का त्याच्यातलं? की म्हटले असं काय केलं मी कधी असं केलेलंच नाही. आणि मग तू आलीस कशी, तुला आठवतंय का? ती म्हणते मला तिथं म्हणजे ज्यावेळी पहिली वडाप बघितली, वडापमध्ये बसलेलं मला माहीत आहे. तिथनं मी घरला कसं आलोय, चालत आलोय की मी ट्रॅक्सनं आलो किंवा आपली एसटीतनं आलोय, तुला काहीच आठवत नाही. ती म्हणते फक्त मी ज्यावेळी वडापमध्ये बसलो त्यावेळी माझं डोकं जड झाल्यागत मला वाटायला लागलं. आणि मग माझं डोकं जड झालं, आणि मला ते बॅगा आणि पिशव्या, मला आठवना मी काय नाही, काहीच मला माहीत नाही. आणि मी घरापर्यंत आलोय, आणि मग परत तुम्ही मला ते जाग करत होता सारखं हे ते, मला तेच हे होते, बाकीचं तिला काही आठवत नाही. मग आम्ही पण परत काही त्रास दिला नाही त्या गोष्टीचा, की तिला हे केलं नाही आम्ही, की जास्त काही विचारणापूर्ण हे केलं नाही आम्ही मग तो तिथं विषय संपवला. बरं, माहीत पडलं का ती जी व्यक्ती होती कोण होती ते? म्हणजे आम्ही त्या ज्या बाईनं आहे त्या बाईनं खूप प्रयत्न केला होता, म्हणजे भंडारा लावून, म्हणजे आता तुम्हाला सांगतो ती अशी धनगरांची बाई होती, त्यामुळं ते बाळूमामांचा भंडारा लावून ते सगळा प्रयत्न केला होता की बाबा तुझं नाव काय, तर तुझं नाव तर सांग, तुला काय पाहिजे आहे सांग, कुठनं आलाय, सगळं विचारण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जसं की तिला अनुभव होता की कसं बोलायला पाहिजे आहे, काय बोलायला पाहिजे आहे, काय काय विचारायचं असतं, म्हणजे सगळं ती विचारत होती की तुझं नाव सांग, कुठनं आलायस, तुला काय काय पाहिजे आहे सांग, सगळं सांग. पण तिनं नाव सांगितलं नाही, कुठनं आलोय सांगितलं नाही, काय नाही. पण 100% होतं की ते बाई नव्हते, माणूसच होता तो. कारण की त्याचा जसा आवाज येत होता, मला मटण पाहिजे आहे, मला दारू पाहिजे आहे, ते होतं तिचं. आणि जे ओरडणं, त्या बाईला ओरड नव्हतं, ए साईडला, म्हणजे असं जास्त नाही बोल, पण जे बोलायचे ना ते हे होते. कारण की सगळ्यांनी प्रयत्न केला की बोल 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 बोल, पण कोण बोलायलाच तयार नव्हतं. तसं काय आम्हाला काही समजलं नाही की ते कुठून आलेलं आणि काय नाव. बरं, आता आईची तब्येत कशी आहे? आता नॉर्मल. त्याला भरपूर वर्ष झालीत, आता 10-20 वर्ष तर झालीत त्याला. बरं, तर हा होता तुमचा अनुभव. हा माझा पहिला अनुभव होता. बरं, तर हा होता तुमचा अनुभव. आणि अजून एक अनुभव होता ना मित्रांबरोबरचा, तो काय होता अनुभव? हा जो माझा दुसरा अनुभव होता तो माझ्या कॉलेज लेवलचा होता. म्हणजे कॉलेजला मी इथेच होतो, पिंपरी चिंचवडलाच कॉलेजला होतो. मग त्यावेळी म्हणजे सगळेजण मुलं होतो, आम्ही सगळे क्लासमेटच होतो. मग त्यावेळी त्यांनी विचार काय केला की आपण एक नाईट आऊट मारा, नाईट आऊटला आपण जायचं, मस्तपैकी मटण बनवायचं, चिकन हे ते सगळं करायचं,
आणि जरा आमच्या ग्रुपमध्ये जरा पार्टीवाली पण जरा मुलं होते, ते पण म्हणले की आपण असे नाईट आऊट पार्टी करूया इथं. मग असं ठरवलेलं. मग कोण कोण येणार आहे ते सगळे आमची हे लिस्ट काढायची चालू होती. मग 15 लोक टोटल झालती. मग 15 लोकांच्या हिशोबानं सगळं मॅनेजमेंट करण्याचं चालू होतं. म्हणजे मॅनेजमेंट कसं की कोण किती खाणार आहे, काय खाणार आहे, ती लिस्ट एक म्हणतो हे खाणार, मी एक ते खाणार, त्या लिस्टनुसार म्हणजे जुळवाजुळव करायची आमची चालूच होते. त्याच्यात दुसरा आणि पॉईंट काय होता की जायचं कुठं, म्हणजे असं पर्यटन स्थळ असं पण पाहिजेलं आहे की नाईट आऊटला पूर्ण जमलं पाहिजेलं आहे. आणि एवढं म्हणजे ते आता समजा दंगा झाला काय झाला तसं पण काही त्रास नको. आणि आता जरा वातावरण थंड असावं, ह्या पर्यटन स्थळ असं जरा चांगलं असावं या दृष्टिकोनातून सगळेजण असा विचार करत होते. सगळ्यांजणी म्हणजे पॉईंट काय आमचा फिक्स होतच नव्हता. मग शेवटी त्याच्यातच गेले आमचे 2-3 दिवस. त्याच्यानंतर मग परत एकानं सुचवला की आपण जर लोणावळ्या साईडला जर गेलो तर कसं, लोणावळ्या साईडला हिल स्टेशन भरपूर आहेत, तिथं आपण कुठेही केलं तर किंवा काहीतरी तिथं जेवण कुणाला तरी आपण सांगितलं तर ते आपल्याला रिसॉर्ट टाईप असे देऊ शकतात, आपल्याला तिथं काही इश्यू येणार नाही आहे. मग ठीक आहे. मग आमचं ते पण प्लॅन चालू होतं की कुणाचं रिसॉर्ट आहे का पर्यटन स्थळाच्या असं ते बघायला, आमचं ते पण चालू होतं. मग काय रिसॉर्ट पण त्यावेळी आम्हाला काही भेटले नाही. पण जायचं तर आहे. आता मुलांनी येते 15 लोकांची, म्हणजे हे सगळे कॉन्ट्रीब्युटरी ते सगळे व्यवस्थित झाले ते. मग सगळ्यांनी व्यवस्थित दिलेले मटण बिटन सगळं ठरलं. मग मेनू काय आम्ही ठरवला त्यावेळी की काही जण व्हेजवाले होते, त्यांच्यासाठी व्हेज बिर्याणी सेपरेट, म्हणजे 2 किलो ते सेपरेट ठेवली. बाकीचे जे होते त्यांच्यासाठी बिर्याणी पण असणार, प्लस मटन फ्रायमध्ये असणार, म्हणजे मटन पण तुम्हाला फ्रायमध्ये हे करा आणि चिकन पण असणार, चिकन पण तुम्हाला फ्रायमध्ये करून असं करा. त्यामुळे तुम्हाला सगळी व्यवस्था असेल म्हटले पार्टीला, हे तर काही इश्यू नाही आहे. आणि दुसरी गोष्ट आपण कसं करा, एकदम ताजं तुम्हाला बनवून मिळेल, डायरेक्ट फ्राय करून तुम्हाला डायरेक्टली तिथंच ऑन द स्पॉट आपण तो पण अनुभव घेऊया की ते असतंच. म्हणजे पार्टीला जाता म्हणजे आमच्या पहिल्यापासून कसं असतं की जाऊन तिथं कांदा कापून आपलं हे मटण बनवायचं, तयारी करायची, पाणी बिणी आणायचं, एकानं पाणी आणायचं, बॉनफायर म्हणजे आपलं शिकुटी करायची, लाकडं बिकडं लावायची, मस्तपैकी तिथं गाणी बिणी लावायचे, डान्स बिन्स करायचं, असं सगळं आमचं प्लॅनिंग असतंच येतं. मग असं सगळं आमचं व्यवस्थित प्लॅन सगळं झाला. मग सगळ्यांच्याकडं व्यवस्थित वाटून दिलेलं कामं. मग सगळ्यांनी काय केलं, आपलं आपलं साहित्य घेतलं. एका मित्राच्याकडं ठरलं की तू पाणी आण. मग त्यानं काय केलं, 25 लिटरचा पाण्याचा हे घेतला, कारण की एवढी लोक आहेत, 25 लिटर तर आपल्याला जास्त लागलच पाणी, म्हणून त्यानं 25 लिटरचा कॅन घेतला. आणि बाकीच्यांनी मग 6 किलो बिर्याणी घेतली, एकानं 4 किलो मटण घेतलं, 2 किलो हे घेतलं चिकन घेतलं, परत बिर्याणी घेतलेली. आणि सगळ्यांनी आम्ही टोटल काहीतरी 8 का 9 गाड्या आमच्या होत्या. 9 गाड्या, आम्ही 9 गाड्यावरती असे टोटल 15 जण आम्ही असं बसलेलो, म्हणजे डबल टेबल, रात्रीचा वेळ तर त्यामुळे असं काय कोण कुठं पण बसलेलं, त्याचं काय एवढं हे नव्हतं. आणि मग बसलो आणि एकाकडं मटण होतं, एकच हे तो होतं. मग मला तरी जरासं भीती वाटत होती. म्हणलो बाई ते काय घेणार नाही, मला जरा अनुभव होताच पहिला. मी म्हणलो मटण काय घेणार नाही, बाकीचं मी घेतो सगळं, म्हणलो मटण काय मी घेणार नाही. मग तो म्हणला काय झालं मटण, म्हणला काय भीतो, म्हणला एवढी आपण 15-20 जण आहे, कोण आला तर बघू आपण, म्हणला म्हणजे तिथले अशी जरा लोकलची पोरं ते नसते का, त्या म्हणला काय टेन्शन घेऊ नको, आपण कोण काय काय बोललं तर आपण बघू, 15-20 जण आम्ही. त्यामुळे तो तसं बोलल्यामुळे मला तर पण म्हटलं मटण काय मी नाही घेणार. मग तू म्हणला गॅसची हे घे टाकी, मग गॅसची टाकी माझ्याकडे होती, गॅसची टाकी मी घेतली. मग आम्ही काय ठरवलं की लोणावळ्याच्या साईडला जायचं, रात्रीचा वेळ होता. मग त्यामुळे आम्ही जो आमचा चिकनवाला होता त्याला पहिल्यांदाच सांगून ठेवलेलं रात्रीचं त्यानं आम्हाला द्यायचं म्हणून. मग रात्रीचं त्याला उठवलं, कारण की तो सगळा बिर्याणी त्यानं सगळं पाक ह्याच्यापासून काय ते पत्रावळ्यापासून ते सगळंच त्यानं ते व्यवस्थित करून ठेवलेलं, आम्हाला फक्त ते घेऊन जायचं होतं. आदल्याच दिवशी त्याला हे दिलं तर पैसे सगळं देऊन राहिलं त्याला. मग साहित्य संध्याकाळी आम्ही 9च्या दरम्यान साहित्य घेतल्यानंतर आमची चालू झाली. मग दंगाबिंगा करायचा, आम्ही 15-20 जण गाडी ही त्यांना चालू झाली. आणि इथनं लोणावळ्याच्या अलीकडंच नाही, कामशेत लागतोय. मग कामशेतनं आम्ही असं पर्यटन स्थळ असं काय फिक्स नव्हतं, कुठलं तरी असं आपण एक पर्यटन स्थळ असं बघायचं
तिथं जेवण करायचं असं फिक्स केलं. मग आम्हाला तिथे एक दिसलं पर्यटन, मग जरा उंच हाईटवरती होतं. मग त्या हाईटवरती आम्ही जाऊन बनवायचं असं ठरवलं आम्ही. मग मग काय केलं, आमची रस्ता ज्यावेळी आम्ही चढायला सुरुवात केली, जसं चढायला सुरुवात केली ना, म्हणजे त्या पर्यटन स्थळावरती ना, तर तिथं खाली काय आहे, आमचं खाली कुठं रात्रीच्या ह्याच्यात लक्षच नव्हतं की बाय खाली कुठं काय आहे हे आहे. तर मी तुम्हाला ते नंतर सांगेन की खाली आम्हाला लक्ष सकाळी गेलं, पण तिथनंच सुरुवात झाली ती. मेन म्हणजे जिथं आम्ही गाड्या लावल्या ती जागाच काय होती हे आम्हाला माहीतच नव्हतं. अच्छा. आम्ही जिथं गाड्या लावल्यात हे कुणालाच काय माहीत नाही. आम्हाला आता चढायचं आहे, का चढायचं आहे हे सगळं साहित्य घेऊन आम्हाला असं टॉपला जायचं आहे, हिल स्टॉप पाहिजे आहे मस्तपैकी, तर आम्हाला तिथं हे असायला पाहिजे आहे, गार वारा आलं पाहिजे. तिथनं पुढं आपला मुंबई पुणे हायवे रोड पण दिसतोय, पुणे हायवे ओल्डवाला जो रोड पण दिसतोय. मग तिथं आम्ही चढायचं ठरवलं. मग आम्ही साहित्य वेहित्य घ्यायचो, पण ते 25 लिटरचं पाण्याची टाकी कोण घेणार, ते पातेलं कोण घेणार, हे होणार. परत तिथं आणि आमचे चालू झाले की हे कोण घेणार. कारण की कसं आहे, चालणं एक गोष्ट होती की चालत चालत गेलं काय प्रॉब्लेम नाही आहे, फक्त उचलून न्यायचं आहे, पण ते चढायचं आहे. आता चढायचं कसं कोण ते म्हणजे लईत लई 4-5 किलो 6 किलो चालतंय कसं तर घेईल. आम्ही काय असं एकदम असं ट्रॅकिंगवाले हेच होतो असं. मग 25 लिटरचा प्रश्न आला. मग 25 लिटरचा पाणी तर पाहिजे, पाणी न्यायचं कसं, वरती बनवणार कसं. मग आमच्यातला जो एक मित्र होता, तो मित्र पाठीमाग म्हणजे तो शांतच होता. जिथं गाडी लावलेली ना तो तिथंच थांबलेला, आणि आमचं इथं चालूच होतं की हे कोण घेणार, ते कोण घेणार, हे कोण घेणार, ते आमचं चालूच होतं. तरी ह्यो काय बरं ना, तो काय पाठीमागच थांबलाय. मग सगळ्यांनी काय म्हटलं, ह्यालाच घ्यायला हवं. मग कारण की एवढं उचलणार कोण, आणि पण आम्ही कसं जरा जाणबुजून त्याच्यावरतीच असा टाकायचं, कारण की आम्हाला नाही जमणार म्हटलं ते उचलायला, ते कुणाला पण टाका. पण त्याची तब्येत कशी होती, एकदम काठी म्हणजे एकदम हाडकुळं होतं असं, म्हणजे आम्ही म्हणायचं त्याला वाऱ्यानं उडून जाशील अशा टाईपमध्ये होतं, ते एकदम हाडकुळं होतं. तो आला पाठीमागनं, डायरेक्ट ती 25 लिटरची जी आहे ना ती उचलली, खांद्यावर घेतली आणि तो चालत सुटला. पाण्याची बाटली, पाण्याची पूर्ण जी 25 लिटरचे जार असतो तो जार घेतला त्यानं आणि तो चालत सुटला. म्हणजे आम्ही भांडायला लागलो इथं की तो कोण घेऊन जाणार, हे ना आम्हाला कुणाला विचारलं नाही मी काय घेतोय काय नाही. त्यानं 25 लिटरची कांद्यावर घेतली, चालत सुटलाय. म्हटलं काय आम्हाला काय करायचं आहे बाबा, ने जा, तू नेसतोय ने जा. आमच्याकडे जे होतं साहित्य आम्ही ते घेऊन झालोय. मध्ये जाऊन बघतोय तर आणि वर चढायचं आहे आम्हाला. मग आता हे चढायचं कसं. मग एक जण वरती गेला, त्यानं मग खालचं साहित्य वरती घेतलं, परत त्यानं आम्हाला हात दिला, आम्हाला परत वरती घेतलं. मग असं आम्ही हे चढतोय, ह्याच्याकडे बघतोय तर इकडनं वरनं कुठनं तिथनं वरनं गेलाय, तो घेऊन पाण्याची टाकी घेऊन वरनं गेलाय. म्हणजे तो एकटाच पुढे निघालाय आणि आम्ही सगळीजण इथं खाली थांबलोय. म्हणलो आणि कुणाशीकडे बोलायचं नाही, म्हणजे कोण बोलायचं जरी त्याला प्रयत्न केला तर तो बोलायचं नाही, एकदम हिनवाय असं जा असं रागानच. मग म्हणलं बहुतेक ह्याला राग काय आला असेल की ह्याला पाण्याची टाकी दिल्या त्यामुळे ह्याला राग आला असेल. मग माझ्या संगड बोलना ना कोणाशी संगड बोलना, डायरेक्ट तो पाण्याची टाकी आणि सगळ्यांना असं रागानंच उत्तर द्यायला लागला. म्हणलं ह्याच्या नादाला कोणी लागाय नको, जाऊ दे, हे घेऊन जा, आपल्याला मेन पाण्याची गरज आहे. वरती गेल्यानंतर पाणी कुठनं आणायचं, ह्याला काय आत्ता बोलाय नको, तो नेऊन दे पाणी. मग तो पाणी न्यायला वरती गेला, म्हणजे पाणी वरती. मग आम्ही काय केलं, वरती अशी सप्पाई जागा बघितली आणि पोरं इकडे तिकडे प्रत्येकाचं आपलं चालू होतं. प्रत्येक 15 जणांच्याकडे कोणाचं काय लक्ष, म्हणजे कसं आम्ही आधीच ठरवून गेलतो, म्हणजे की प्रत्येकानं काय करायचं, तू लाकडं शोध, तू हे कर, तू पाणी आहे का बघ, तू हे आहे का बघ. आणि हे सगळं आमचं रात्री 9-10च्या दरम्यान रात्रीचं. आणि त्यावेळी आम्ही अशा प्लॅनिंगनं नव्हतो गेलेलो की आमच्याकडे फ्लॅश लाईट प्रॉपर आहेत, आमच्याकडे लाईट प्रॉपरले आहेत, असं काहीच नव्हतं. पूर्ण अंधार. आणि त्या जिथं आम्ही जागा आम्ही शोधतच होतो, तरी आम्हाला काही जागा काय प्लेन जागा भेटतच नव्हती. मग तिथं आम्हाला ना अशी गुहा टाईप अशी काहीतरी दिसलं. तर तिथं ना तिथे एक आघोरी बाबा होता, माणूस होता तिथं, आणि तो एकटाच होता.
तो माणूस त्या गुहेत कित्येक तरी वर्ष म्हणजे तसाच होता तो, म्हणजे एकटाच झोपायचा, एक तर नव्हता. मग आम्ही फक्त बाबा आहेत म्हणलो, कुठे त्यांना त्रास देतो, आम्ही 15-20 जण होतो. ते कसे पार्टीच्या मूडमध्ये आले, त्यामुळे ते इकडे कुठे लक्ष देणार आहेत की कोण बघतंय. ते बाबा पण बाहेर नाही आले, ते आतमध्ये ते जसे आतमध्ये बसलेले, म्हणजे त्या गुहेच्या आतमध्येच होते ते. मग ते आतमधनं काय बाहेर काय आलं नाही, मग ते आतमध्ये बसले. मग आम्ही ते बघितलं त्यांच्यानं, म्हणलो पाणी बिणी इथं तर आहे, दिसतंय का पाणी पण तिथं काय नव्हतं. मग तिथनं आम्ही वरती गेलो. परत एकदम टॉपची जागा, मी एकदम एकदम उंचावरती असं बघितलं तर तिथं जरा पसरट अशी जरा भाग दिसला आम्हाला, पसरट भाग. मग म्हणलो आपण इथं बनवू. इथं म्हणलो काय पलीकडे म्हणलो विहीर पण आहे आणि त्याच्यातनं पाणी आणता येईल आपल्याला. रात्रीचा वेळ होता, आम्हाला वाटलं विहीर एकदम क्लीन आहे, त्याच्यामध्ये काही इश्यू नाही आहे, एकदम चांगली विहीर आहे. आम्हाला वाटलं तसंच आहे. पण म्हणजे ती विहिरीचं मी तुम्हाला नंतर सांगेन की ती विहीर कशी होती. आम्हाला रात्रीच्या वेळी ती विहीर समजलीच नाही, ती विहीर कशी होती आणि ती जागा कशी होती. मग आम्हाला फक्त प्लेन जागा दिसली, आम्ही सगळेजण बसलो. मग आम्हाला बसायसाठी आम्ही ते सगळं साहित्य आणलेलं, सगळं साहित्य त्यांनी टाकलं. एक कोणजण कांदा कापतोय, माझ्याकडे होतं ते पीस फक्त हे करायचं, ते तळलेलं त्याने मॅरिनेट त्याने आम्ही सगळं करून आणलेलं, ते टाकलं त्याच्यात बनवायचं चालू आहे. बाकीच्यांचं ते चालू होता कार्यक्रम, हे त्यांनी चालू होता. आम्ही काय फक्त हे मटण आणि बिर्याणी खायला फक्त तेवढीच आमची पार्टी. मग आमचं चाललेलं बनवायचं हे ते. आणि बनवता काय झालेलं, सगळ्यांचं आपल्या ह्याच्या कामात व्यवस्थित होते. कोणतरी लाकडं आणतोय, लाकडांचं त्यानं जाळ लावलेला, तेच ते त्यांचं ते चाललंय, हे सपलं, पेट्रोल सपलंय, ते कागद घालाय, राहिलेली कागद त्याच्यात घालाय, ते ह्यांचं सगळ्यांचं व्यवस्थित चालू आहे, सगळा कार्यक्रम व्यवस्थित चालू आहे. आणि ज्यानं पाण्याची टाकी आणलेलं ना, तो सगळ्यांना असंच म्हणजे उलटीच उत्तर द्यायला लागलेलं ना. मग त्याच्याकडे कोण जाणार ना, त्याच्याकडे कोणच जात नव्हतं, तो एकटाच साईडला बसलेला. मग म्हणलो ते जरासं बिनसले, त्याला आपण पाण्याची टाकी दिली, त्यामुळे ते जरासं आपल्यात येईना, म्हणलो ते येईल परत आपल्यात. मग आमचं झालं, मटण बिटन सगळं फ्राय करून झालं, व्यवस्थित बनवलं आम्ही. पार्टी आमची खायला जेवायला तर येईल की नाही, जेवायला आता सगळेजण बसल्यात, आता जेवायला तर यायला. तो जेवायला काय आला नाही, तिकडनं आम्हाला रडण्याचा आवाज आला. तो रडायला लागलेला तोच हां, जो म्हणजे साईडला बसलेला ना, तो रडायला लागलेला. ज्यांनी बाटली आणली होती, त्यानं बाटली आणलेलं की नाही, तो रडायला लागला. मग ते आता सगळेच कशाला उठून जाणार आहेत. मग त्याच्यातला एक जो समंजस होता ना, तो उठून गेला. त्याला म्हटलं अरे काय झालं, म्हटलं रडाय काय झालं तुला, म्हटलं पाण्याची टाकी आणली म्हणून रडाय झालं का काय तुला, म्हणलो काय झालं रडायला, चल की आता झालंय जेवण बिवण, आपण जेवूया मस्तपैकी आणि हे करूया, म्हटलं सगळेजण आता आल्यात, हे ते बॉनफायर सगळं म्हणजे केलंय ते सगळं, आपण चल. तरी यायला तयार नाही. मग तो परत आला, तो तिथंच बसलेला. म्हणजे असा आम्ही अशा ठिकाणी होतो, म्हणजे तुम्हाला ती जागा सांगतो तिथं की वारं तर असलं एवढं फास्ट येत होतं वारं, कारण की सगळ्यात आम्ही टॉपला एकदम वरती बसलेलो. वारं असलं खतरनाक येतं की जिथं नीटच बसावं लागत होतं, जरा जरी हल्लो की वरून खाली पडेल अशी म्हणजे जागा ती होती, प्लेन म्हणजे व्यवस्थित होती, असं काय एवढं नाही हे नाही, पण नीटच बसावं लागणार, दंगाविंगा तिथं असं नव्हतं. आम्ही बसलेलो व्यवस्थित, म्हणजे वारं भरपूर होतं. तुमचं जेवण बनलं कसं, कारण की मग आग कशी पेटली? हा, आम्ही 3 जण साईडनं थांबायचो. अच्छा, आम्ही 3 जण साईडनं थांबलोय आणि एक त्याच्यात मी तो बनवतोय आणि त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आमच्या रेडीमेड होत्या, म्हणजे बिर्याणी आणि आता आम्ही मुलं होतो, असे एवढे एक्सपेक्ट नव्हतं की एकदम चविष्टच होणार आणि एक नंबर प्रॉपरली शिजवून मिळणार, असं नाही. सगळ्यांनी ॲडजस्ट करायचंच आहे, जसं शिजेल तसं आम्ही ते हे करायचं, त्या टाईपनं आमची प्लॅनिंग होतं. मग ते आमचं बनवायचं चालू होतं. आणि जसं जेवायला घेतलं म्हणलो, त्याला बोलवून आणा म्हणलो, तो काही यायला तयार नाही. आणि तो परत आला, जो मित्र होता समंजस, ते परत आला. परत त्याचा रडायचा मोठमोठ्यानं आवाज यायला लागला, लय मोठ्यानं रडायला लागला तो, म्हणजे पाक हुंदकं देऊन म्हणते ना असं, एकदम लय मोठ्यानं रडायला लागला तो. मग रडाय का लागल्या म्हटलं, मग 2-3 जण गेलीत त्याला. मग 2-3 जण गेल्यानंतर ना, हो त्यांना ऐकनाच. म्हणजे जसं तुम्हाला म्हटलं की पहिल्यापासूनच तो उलटं बोलायला लागलेला, उलटंच उत्तर काय तर असंच द्यायला लागलं, तो तिघांना पण ऐकना. त्याला हिसकं दे, त्याला हिसकं देऊ, आणि उडीच मारायला लागला.
म्हणजे जसं जे दरी बिरी आहे ना त्याच्यावर डायरेक्ट असं उडी मारायला. त्याला दोघं जण तारगण्या काय म्हणजे काय झालं तुला, काय झालं हे ते काय झालं, त्याला हे करायला लागले, धरायला लागले. तर हे उडीच मारायला लागला. एकानं त्याचं पाय धरलं, मग हातबीत धरलं आणि त्याला थांबवला. मग थांबवल्या की नाही तरी पण तो तिघा चौघांना तो ऐकना. मग आमच्यातले आणि परत दोघं जण गेले, त्याला म्हणजे धरला, त्याचा हात पाय धरलं. मग ह्याला काय कंट्रोल म्हणजे जो मुलगा दिला होता ना त्याला कंट्रोल करताच येईना. मग शेवटी त्यानं काय केलं, जे आपले हातातली नखं आहेत ना ती नखं वडायला चालू केली. म्हणजे जिथं ते दगडं आहेत, जे माती बिती आहेत ना ती दगडावरती नखावरती नखं वडायला लागला. आणि नखं अशी म्हणजे असं आम्ही बघतोय वडायला लागलो. म्हणजे ह्याच्या लाईटिंगमध्ये, मोबाईलच्या लाईटमध्ये हे जे नखं जे आहेत ना ही पूर्ण निघून गेली त्याची. आणि तो तरी पण थांबलेला नव्हता, पूर्ण असं हातान रक्त. कारण की त्याच्याकडे एकच पर्याय होता त्याला हे करायचा, हानी करायचा. कारण की त्याचं कसं झालं की आमच्यावर त्याला कंट्रोलच करता येत नव्हतं. कारण आम्ही त्याचं काय ऐकना, त्याला हे करणं, त्यामुळं तो स्वतःलाच हे करून घ्यायला लागलेला. मग त्याची पूर्ण दोन्ही हाताची दोन्ही सगळी नखं गेलेली आणि तो पूर्ण असं रक्त सगळ्या त्याच्या शर्टावर रक्त झालतं, हे तर रक्त. तो असं का करायला लागला, त्याचे हात बीत दाबून धरलेले. म्हणजे होतेच जरा तब्येतीने चांगले असल्यामुळं आणि ते एकदम असा काठीच असल्यामुळे त्याला कंट्रोल करणं एवढं काय अवघड जात नव्हतं. पण 4-5 जणांना त्याला जमनाच त्याला हे करायचं. 2 जण एक जण हात धरतोय. आमची राहिली पार्टी साईडलाच. आम्ही फक्त त्याला कंट्रोल करण्यातच गेलो. म्हणजे 15 जण त्याला कंट्रोल करायला लागल्यात की कोण हात धरतोय, कोण त्याचा पाय धरायला लागलोय. कारण की तो जसा जरी सुटला की डायरेक्ट उडी मारायचा. अच्छा. मग त्याला परत अंगावर बसली त्याच्या. जसं जर त्याला अंगावर बसून जर त्याला थांबवायचा प्रयत्न केला तर तो सापासारखा ना खांद्यावरनं चालायला लागला. असा सरपटच चालायला लागला. मग हे ज्यावेळी सगळ्यांनी बघितलं की ह्यो जसा खांद्यावरनं चालायला लागलाय, म्हणजे हे त्याने एकदम पूर्ण मान खाली आणि पूर्ण खांद्यावरनं सगळा रक्तबंबूळ झालाय, हे त्यानं झालं. मग सगळ्यांच्या तोंडातून चालू झालं की ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सगळीजण भ्यायला लागलीत. त्याला हात कोण टच करायला ना. पण जी लोक म्हणजे जी मित्र होती समजदार, तिने त्याला धरला. कारण की शेवटी आपल्यासोबत आलाय, त्याला सुखरूप घरला न्यायला पाहिजेला आहे त्याला. तरी त्याला धरला. मग तो त्यावेळी पण काही बोलला नव्हता. नुसता ते धक्काबुक्की करणं, उड्या मारणं असलीच कामं त्याची चालू होती त्याची. मग शेवटी त्याला काय केलं, मला जरासा पहिल्या अनुभवावरनं कसा होता, मला जरा डाऊट आला की म्हणलो ह्याला काय धरलं बिरलं का काय, असं का करायला लागला ह्यो असा. मग त्याला 4-5 जणांनी धरलेलं ना. मग तेच आमच्याकडे कसं चमड्याचं चप्पल येतो ना, आम्ही कोल्हापूरचं चमड्याचं चप्पल होतं, त्याला मारलं मी. मग मारल्यानंतर त्याला विचारलं मी, म्हणलो काय का नाही, काय म्हणजे काय झालं, तुला काय पाहिजेलं आहे म्हणलो, काय असं का करायला लागलायस, काय पाहिजेलं आहे. त्यावेळी तो नंतर मग त्याला जसं मारायला लागलं त्याला काय कंट्रोल होईना. मग त्यावेळी तो बोलला, म्हणला तुम्ही इथं मटण बिटन सगळं बनवलं सा, हे त्यानं केलं सा, माझी जागा भ्रष्ट केली सा तुम्ही. म्हणला मी इथं 150 वर्ष झालं आहे, तुम्ही माझ्या इथं येऊन माझी जागा भ्रष्ट केली सा. आणि परत मला जरासं होतं, मी त्याला विचारलं तुला काय पाहिजेलं आहे का, तू असं का करायला लागलायस, हे त्यानं काय करायला लागलायस. तेव्हा म्हणला काय नाही. म्हणला सगळ्यांना हानी होणार. बापरे. म्हणला सगळ्यांना इथनं हानी होणार. मग जसं तो बोलायला लागला की मी 150 वर्ष झालं इथं आहे आणि सगळ्यांना हानी होणार, सगळ्यांचं ओम नमः शिवाय चालू केलं. 2 जण पळत जाऊन त्या बाबाला बोलवायला गेली तर बाबा पण सापडेना आम्हाला. म्हणजे जो खाली बाबा साधू होता तो पण सापडेना. मग काय करावं काय समजेना. कारण की सगळे नुसते ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय सगळ्यांचं चालू झालं. सगळीजण भ्यायला लागलेले. म्हणजे लिटरली सगळ्यांचे काही ह्यो जो प्रकार बघून की हो रक्त येणं सगळा हे झाला आहे आणि नखं नाही आहेत त्याला पूर्ण हे ते, आणि तो असं काय म्हणायला लागलाय सगळ्यांना हानी होणार, हे होणार ते. मग त्या फ्लॅशलाईटमध्ये सगळं चालू होतं. मग शेवटी तरी आमच्यातली जी मुलं होती तिने काय केलं, त्याला दाबूनच धरलेला. म्हणजे रात्रभर त्याला आम्ही पूर्ण दाबून धरलेला. आमची म्हणजे काय जेवण नाही झालं किंवा काहीच नाही झालं आमचं. आम्हाला फक्त त्याला ते धरून ठेवण्यातच आमचा सगळा वेळ गेला. आणि मग सकाळी झाला
तरी पण त्याला असं दाबून, जिथं आम्ही त्याला असा एका ठिकाणी दाबून दाबून म्हणजे असं इकड साईडला अशी दगड होते, त्या दगडाला आम्ही कोपऱ्यात त्याला तिघं चौघांनी असं म्हणजे दाबून धरलेला की बाबा तू हालू नको, तिथनं काय करू नको. तर त्या पूर्ण दगडांच्या वरती त्यानं सगळी नखं मारलेली. बापरे. आणि त्याच्या दगडांच्या वरती त्यानं सगळे त्याचे रक्त हे त्यानं सगळं हे त्यानं गेलेले. आणि सकाळी सकाळी जसं उजडलं म्हणजे आमचं 4-5-6 टायमिंग झालं ना, नॉर्मल एकदम उभारून निवांत, काहीच झालेलं नाही. तोपर्यंत सगळे झोपले वगैरे होते का तुम्ही रात्रभर? कसं झोपणार, ह्याला धरून हे धरून करू हे ते म्हणजे सगळं हे झोपलेली आहे. म्हणजे तशी 4-5 लोक होती, बाकीची ती झोपलेलीच, पण आम्ही जे त्याला धरून बसलो कारण की रात्रभर नुसतं ते नका मारत होता त्याच्यावर. आणि की ती उडी टाकल कधी काय सांगत येत नव्हतं. मग त्यामुळे त्याला आम्ही धरून बसलेलो. मग शेवटी सकाळी तो नॉर्मल झाला. म्हणलो बाबा हे घ्या म्हणलो आता इथनं, म्हणलो आपल्याला काय थांबायचं नाही, म्हणलो इथनं आपण जाऊया, म्हणलो सगळं ते बघू जेवणाचं नंतर परत बघू म्हणलो. आम्ही सगळेच भिलेलो. जेवलेच नाही रात्री? नाही जेवलो आम्ही. म्हणजे इतकं असं ती परिस्थिती तुम्ही बघितली, म्हणजे आम्ही फक्त ओम नमः शिवाय म्हणत होतो, बाकीचं आम्हाला ते त्याला हात लावणं ते पण जमत नव्हतं. म्हणजे असलं इतकं तो रक्तानं असं त्याचं तेनं चेहरा, आणि ज्यावेळी तो सरपटायला लागला जसा खांद्यावरनं, म्हणजे तो सरपटणं त्याने थरथर असं एकदम तडपणं असं एकदम पहिल्यांदाच असं कसं कोण करू शकतोय, असं शक्यच नाही. एखादं कोण असेल तर म्हणजे काहीतरी शिव्या बिदून मारामारी होऊ शकतंय, हाणामारी होऊ शकतं, पण ह्यो स्वतःलाच असं त्रास कोण कोण करून घेणार आहे. मग ते असं झालं त्याला. मग शेवटी सकाळी झाले, आम्ही सगळं ते भांडी घेतली, खाली गेलो. ते साधू तो आम्हाला दिसला सकाळी. साधू? हा, ते होता तिथं तो. पण ज्यावेळेस ते सगळी सकाळ वगैरे झाली, मग त्या मित्राला काय त्रास झाला नाही का एवढी? नाही 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 नाही, त्याला काहीच जाणवत नव्हतं. रक्त वगैरे? रक्त त्यानं धुतलं की त्यानं तिथं सकाळी उठल्यानंतर. सकाळी धुतल्यानंतर तोंड बिंड त्यानं सगळं हातपाय त्यानं धुतलं, जे कपड्यावर रक्त विक्त लागलेलं ते त्यानं धुतलं. ते म्हणजे त्याला हे दिसत होतं. फक्त त्याला मी विचारलं तू रात्री काय केलं ते समजलं का? म्हणजे आमच्यातली होतीत मुलं, तिने डायरेक्ट त्याला त्यावेळेस चालू केलं, तुला काय रात्री केलेलं आठवतंय का, तुला काय हे ते समजतं का तू? म्हटलं मला काय माहीतच नाही, मला काहीच आठवत नाही. मला तो म्हणला की आपण पार्किंगला गाडी लावली की नाही त्याच्यानंतर मला काय आठवत नाही म्हणला. बरं, ते साधू दिसले, मग पुढं काय झालं? मग साधू दिसले. साधूला आम्ही त्याला पहिल्यांदा ह्याला पुढं घालवा म्हणलो, ह्याला पार्किंगला घालवा पहिल्यांदा. ह्यो माणूस पहिल्यांदा आपला पुढे गेला पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला सुईत काय सुचायचं का. आणि सगळी भीतीतच होती अजून पण, ह्यो कधी उडी मारल ह्याची काय गॅरंटी नव्हती. मग ह्याला आम्ही ते पुढं घालवला. साधूना आम्ही विचारलं, म्हणलो तुम्ही तर बघितलंय का, म्हणलं असं आम्हाला असं रात्री असा अनुभव आला की तो म्हणत होता की 150 वर्ष मी इथं आहे आणि जागा भ्रष्ट केलीच आहे आमची तुम्ही, आणि सगळ्यांना हानी होणार हे ते ना, असं तो म्हणत होता. मग तो साधू म्हणला तिथं वरती एक तो माणूस म्हणजे तिची पाठ म्हणजे करतोय ती रखवाली, तो तिथला 150 वर्ष झालं तिथंच असतो त्या विहिरीच्या शेजारी. तुम्हाला जे आता ते सकाळ झाल्यानंतर म्हणलो विहीर, तर तो तोंड धुवायला त्या विहिरीतच गेलता. सकाळी सकाळी त्याच्या विहिरीतच गेलता. म्हणजे आम्ही पाणी बिणी आणले ते नाही, तो विहिरीतच गेलता. तो त्या विहिरीतच जाऊन तो हात पाय धुवायला लागलोय, बघतोय तर ते पूर्ण पडलेली विडलेली विहीर, त्याच्यातनं झाडं बिडं सगळे आल्यात बाहेर. तर त्या विहिरीतनं जाऊन ह्यो हातपाय धुवून बिवून सगळं आलं. म्हणजे आतमध्ये गेलता का? आतमध्ये गेलता ती विहिरीतनं. तो रक्त बिक्त सगळं तिथं धुवून आलाय. बापरे. आणि तरी आणि आम्ही जसं म्हणजे सकाळी जरासं उभारून बघतोय, ह्यो निवांत उभारलाय. म्हणजे उभारून इकडं बघ तिकडं बघ, वारं येतं इकडं, एकदम निवांत. पण त्याच्यात काय असं एवढी ताकद आलती की आम्हाला 15 जणांना ऐकत नव्हता, किंवा तो काय भ्यायला नाही आणि उत्तर कोणाला उलटी बिलटी देत होता. म्हणजे त्याचं तुम्ही ते मला ते त्याचं तोंड आठवतंय, हा एकदम असं हिनवल्यागत नाही का, हिनव असं जसं आपण की एकदम तुच्छ लेखतो असं तुच्छ लेखत होता. म्हणजे मी किती श्रेष्ठ आहे आणि तुम्ही किती लो लेवलचं आहे असं तो एकदम सगळ्यांनी हिनवत होता. मग ते का ते बहुतेक ते त्याला ते तुम्ही जागाच्याबद्दल त्याला पावित्र्य वाटत होतं, त्याच्यामुळं ते तसं त्याला जाणवत होतं. मग ते बाबांना आम्ही विचारलं, बाबा म्हणले, बाबाने आम्हाला ते सांगितलं. आम्ही जशी गाडीवरती सगळं प्लेट हे त्यांनी टाकलं, मग पुढं बघतोय तर पुढं आमच्या होती स्मशानभूमी. बापरे.
म्हणजे ते जे तुम्ही पहिले सांगितलं की गाडी कुठे झाली मी तुम्हाला नंतर सांगतो पार्किंग. हां, मग आम्ही स्मशानभूमीतच गाड्या लावलेल्या सगळ्यांनी, बापरे आतमध्ये. आतमध्ये लावलेल्या आम्ही गाड्या. का कंपाऊंड आहे ना, आपल्या गाड्या कुठे निघणार नाहीत. कोणी जर खाली आलं तर आमच्या गाड्या कोण नेणार नाही. मग त्याच्यासाठी आम्ही आतमध्ये लावलेल्या गाड्या. मग ती सगळी स्मशानभूमी आणि ती सगळी आम्ही दगडं ज्यावेळी बघितली त्यावेळी आम्हाला सकाळी कळलं की म्हणलो हे आपल्यासोबत प्रकार घडला. मग त्याला आम्ही कसं आणलो, गाडीवरनं आलो, ते सगळं आमचं सामान खराब झालं होतं त्यांनी ते. मग शेवटी त्याला घरला सोडला, दवाखान्यात नेलं. ते गेलता घरला, म्हणजे दवाखान्यात 4-5 दिवस त्याला सगळं ते बँडेज सगळं हाताला लावलेलं. तो काय घरात काय परत काय 4-5 दिवस बाहेर आला नाही. आणि मग परत आम्ही मग जसा तो कॉलेजला आला आम्ही त्याला विचारलं की म्हणलो काय आठवतं का तुला, म्हणलो काय केलंस तू, हे त्यानं काय केलं. तो म्हणतो मला काय नाही आठवत. म्हणलं आपण काय पार्टी झाली ते पण मला आठवत नाही, मी तिथं कसं गेलो ते पण आठवत नाही, कधी आलो घरला ते पण मला नाही आठवत. मला फक्त ते आपण जिथं पार्किंग केलं तिथं माझं डोकं जरा असं जड झाल्यागत वाटलं मला, आणि त्याच्यानंतर मला काय आठवत नाही. म्हणजे त्यानं ते पाण्याची टाकी नेली वरती, परत तो कसा आला तिथं त्यानं काय केलं हे कुणाला म्हणजे त्याला काय आठवतच नाही. मग कुणाला काय हानी तर काय नाही झाली. म्हणजे आम्ही सगळेजण भीतीतच होतो की आता कुणाचं काय होतंय का, कुणाचं काय होतंय का. तर तसं काय नाही झालं. म्हणजे तो तिथं ती जागा सोडून तो खाली नाही आला, तो तिथंच थांबला. म्हणजे ज्याला काय बोलायचं होतं, जे करायचं होतं त्यानं तिथं करण्याचाच प्रयत्न केला. पण तो त्याच्यावरती हेवी म्हणजे नाही त्याला करता काय आलं ना, धड आम्हाला म्हणजे कुणाला काय तसं काय झालं नाही. तर हा होता तुमचा अनुभव. त्याच्यानंतर काय त्रास वगैरे झाला नाही कोणाला काय त्रास. बरं. तर मित्रांनो, हे होते पाटील सरांचे अनुभव. आणि या अनुभवातून आपलं असं कळलं की बाबा ज्यावेळेस तुम्ही मित्रांबरोबर बाहेरच्या पर्यटनस्थळी जाता त्यावेळेस असं काय नॉनव्हेज वगैरे कॅरी करू नका. केलं तरी अशा ठिकाणी खाऊ नका जाऊन, कारण की खूप काही लोकांच्या त्या जागा असतात ज्यांच्या आत्मे तिकडं असतात. ते जर डिस्टर्ब झालं तर असा प्रकार होऊ शकतो. नशीब ह्यांचं थोडक्यात वाचलं की ह्यांचा मित्र गमवता हे वाचले, नाहीतर ह्यांचा मित्र त्यावेळेस गेला असता आणि ह्यांनाही काहीतरी हानी झाली असते. तर ह्या अनुभवातून मला अजून काय शिकायला भेटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला आता आज इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.